रील स्टार असलेल्या रोहिणी पाराध्ये यांनी आपल्या हॉटेलमध्येच जीवन संपवलं। पण या घटनेचं सत्य वेगळंच आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल। कालपासून सर्व मीडिया चॅनल आणि सोशल मीडियावरती ही बातमी प्रसारित झाली। सोलापूर जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव, त्या गावामधील एक जोडपं काही महिन्यापूर्वीच चर्चेत आलं। इंस्टाग्रामवरती रील्स बनवणं, यूट्यूबवरती ब्लॉग व्हिडिओ बनवणं आणि गावाकडच्या बोलीमधील साधे मजेशीर व्हिडिओ, ज्यामुळे नवरा बायकोची जोडी हजारो लोकांच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसू लागली। गावाकडच्या वातावरणामध्ये शूट केलेले त्यांचे व्हिडिओ लोकांना इतके आवडू लागले की ती जोडी काही महिन्यामध्येच सोशल मीडियावरती लोकप्रिय झाली। या जोडप्याला लोक हसत खेळत आयुष्य जगणारं जोडपं समजत होतं, पण त्या जोडप्यामध्ये इतकं मोठं वादळ सुरू होतं हे बाहेरचं कोणालाही समजलं नाही। 26 मेच्या दिवशी अशी एक धक्कादायक बातमी आली, ज्याने फक्त सोलापूरच नाही संपूर्ण महाराष्ट्र आदरला। कारण की रोहिणी पाराध्ये सोशल मीडियावरती प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या आणि ती बातमी होती त्यांच्या मृत्यूची, त्यांनी आपलं जीवन संपवल्याची। यानंतर मात्र सोशल मीडियावरती अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या। नेहमी हसमुख दिसणाऱ्या आणि हसमुख असणाऱ्या रोहिणी यांनी अचानक टोकाचं पाऊल का उचललं? रोहिणी स्वतःहून आपलं जीवन संपू शकत नाही, याचं सत्य वेगळंच आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून जाईल। आता बघा, कोणाच्याही संदर्भामध्ये बोलायचं असलं तर त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा इतिहास देखील आपल्याला बघणं गरजेचं असतं। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका। मंगळवेढा तालुक्यामधील ब्रह्मापुरी गाव, याच गावामधून या कथेला सुरुवात झाली होती। गावामध्ये राहणारे निलेश पाराध्य, निलेश हे स्थानिक पातळीवरती पत्रकारितेशी जोडलेले होते। ते नेहमी सोशल मीडियावरती आपल्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न आणि गावाकडचं वास्तव्य लोकांपर्यंत नेत होते। याच काळामध्ये निलेश यांची ओळख रोहिणी यांच्याबरोबर झाली। दोघांमध्ये मैत्रीही झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्येही झालं आणि शेवटी काय, त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला। नवीन लग्न, नवीन संसार म्हणून सुरुवातीला दोघांनीही पुण्यामध्ये राहायला सुरुवात केली। पुण्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेक जण स्वतःला हरवून बसतात, पण रोहिणी आणि निलेश यांनी वेगळी वाट निवडली। निलेश यांना अगोदरच सोशल मीडियाचा अनुभव होता, त्यामुळे ते मोबाईलवरती दोघेही छोटे छोटे व्हिडिओ बनवू लागले। सुरुवातीला त्यांच्या सोशल मीडियावरती अगदी साधे व्हिडिओ होते। नवरा बायकोमधील छोटे वाद, खोड्या, गावाकडच्या भाषेमधील संवाद, कधी मजा तर कधी भावनिक प्रसंग। लोकांना त्यांच्या व्हिडिओमध्ये फेक किंवा खोटं काही वाटत नव्हतं, एकदम नॅचरल वाटत होतं। त्यामुळेच अनेक लोकांना निलेश आणि रोहिणी यांचे व्हिडिओ आवडू लागले आणि पाहता पाहता हजारो लोक त्यांच्याशी जोडले गेले। इंस्टाग्रामवरती त्यांच्या रील्स व्हायरल होऊ लागल्या, फेसबुकवरती लोक त्यांचे व्हिडिओ शेअर करू लागले, यूट्यूब चॅनलवरती देखील त्यांचे सबस्क्रायबर वाढू लागले। अगदी काही महिन्यामध्येच त्यांचं नाव सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगलंच ओळखलं जाऊ लागलं। लोक त्यांना रील स्टार जोडपं म्हणू लागले आणि इथूनच या घटनेने वेगळं वळण घेतलं। आता अगदी महत्त्वाच्या पॉइंटवरती आपण आलो आहोत, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन ऐका। रोहिणी आणि निलेश यांनी एक निर्णय घेतला। सोशल मीडियावरती प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याच ओळखीचं रूपांतर आता व्यवसायात करायचं आणि तिथून जन्म झाला हॉटेल ग्रामपंचायतचा। सोलापूर मंगळवेढा हायवेवरती सुरू झालेलं हे हॉटेल अवघ्या काही महिन्यामध्येच चर्चेचा विषय बनलं। कारण की ते फक्त हॉटेल नव्हतं, सोशल मीडिया फेमचं प्रत्यक्ष रूपांतर होतं। लोक फक्त तिथे जेवणासाठी येत नव्हते, ते रील स्टार जोडप्याला पाहण्यासाठी येत होते। हॉटेल ग्रामपंचायत मध्ये रोहिणी स्वतः स्वयंपाक सांभाळायच्या। हॉटेलच्या किचन मध्ये रोहिणी यांच्या रील्स असायच्या, गावाकडचे पदार्थ असायचे। हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांबरोबर मनसोक्त गप्पा केलेले व्हिडिओ असायचे। हे सर्व सोशल मीडियावरती पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागलं। दिवसांदिवस निलेश आणि रोहिणी यांनी चालू केलेलं हॉटेल ग्रामपंचायतला गर्दी वाढू लागली। फक्त सोलापूरमधूनच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यामधून देखील त्यांच्या हॉटेलला लोक यायची। काही स्थानिक राजकारणी लोकांनी आणि प्रसिद्ध लोकांनीही त्या हॉटेलला भेट दिली। पण इथे नियतीने संपूर्ण खेळ बिघडला। लोकांना वाटत होतं हे जोडपं खूप पुढे जाणार, पण सोशल मीडियावरती दिसणारं जीवन आणि प्रत्यक्षातील जीवन यामध्ये खूप फरक असतो आणि तोच फरक हळूहळू वाढत चालला होता। कारण की प्रसिद्धी जितक्या वेगाने वाढत होती, तितकाच वाढत होता व्यवसायाचा ताण। हॉटेल चालवणं, स्टाफ सांभाळणं, ऑर्डर, पैशांचं गणित, सोशल मीडिया सांभाळणं आणि त्याच वेळेस नेहमी आनंदी आणि हसमुख राहण्याचा दबाव, या सर्व गोष्टी दोघांच्या जीवनावरती परिणाम करू लागल्या। स्थानिक पातळीवरती अशीही चर्चा होती, रोहिणी आणि निलेश यांनी आणखीन 2 शाखा उघडण्याचा निर्णय घेतला होता। पण नवीन व्यवसाय उभा करणं तितकं सोपं नसतं, कारण प्रसिद्धी पटकन मिळते, पण ती टिकवण्यासाठी प्रचंड मानसिक ताकद लागते। आर्थिक ताण वाढू लागतो, व्यवसायाचा दबाव वाढतो आणि त्यातूनच दोघांमध्ये वाद होऊ लागल्याच्या चर्चा परिसरामध्ये सुरू झाल्या होत्या।
पण त्यांच्या रील्सवरती मात्र सर्व काही परफेक्ट दिसत होतं. अगदी 2 दिवसा अगोदरच रोहिणी यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामध्ये रोहिणी खूप आनंदात दिसतायत. म्हणूनच तर लोकांना 26 मेची घटना अधिकच हादरवून टाकते. त्या दिवशी दुपारच्या वेळेस दोघंही नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये होते. ग्राहकांचं येणं जाणं चालू होतं. किचनमध्ये काम सुरू होतं. पण त्याच दरम्यान दोघांमध्ये कुठल्या तरी कारणांवरून वाद झाल्याचं सांगितलं जातंय. हा वाद नेमकं कशामुळे झाला? तो आर्थिक कारणामुळे होता का? की दोघांमध्ये काही वैयक्तिक मतभेद होते? याचं स्पष्ट उत्तर अजूनही समोर आलेलं नाही. पण त्या वादानंतर रोहिणी सरळ किचन मध्ये गेल्या. यामध्ये निलेश यांना विशेष काही वाटलं नाही, कारण की नवरा बायको मध्ये छोटे वाद होणं ही सामान्य गोष्ट असते. निलेश किचनच्या बाहेर बसून मोबाईल बघत होते. टाइम निघून जात होता. बराच वेळ झाला रोहिणी किचन मधून बाहेर आल्या नाही. किचन मधून कुठलाही आवाज येत नव्हता आणि इथून सुरू झाला त्या दिवसाचा सर्वात भीतीदायक क्षण. निलेश किचनकडे गेले आणि रोहिणीला आवाज दिला, पण आतमधून कोणताही प्रतिसाद आला नाही. किचनचा दरवाजा आतमधून बंद होता. त्यामुळे निलेश अधिक घाबरले. त्यांनी तात्काळ किचनच्या खिडकीमधून आत डोकावून पाहिलं. तेव्हा त्यांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. निलेशला रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसत होती. क्षणामध्येच आरडाओरडा सुरू झाला. आजूबाजूचे लोक धावत आले. किचनचा दरवाजा तोडण्यात आला. रोहिणीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ग्रामपंचायत हॉटेल समोर लोकांची गर्दी जमली. सोशल मीडियावरती रोहिणीबद्दल पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. लोक या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नव्हते. जी मुलगी काही तासापूर्वी सोशल मीडियावरती आनंद व्यक्त करत होती, ती अचानक आपलं जीवन कसं काय संपू शकते? आणि यानंतर लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. या प्रकरणामध्ये काहीतरी गडबड दिसते. याचं सत्य वेगळंच आहे. रोहिणी आपलं जीवन संपू शकत नाही. आणि मग होते येथे पोलिसांची एंट्री. मंगलवेढा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यांनी संशय व्यक्त केलाय यांच्यामध्ये कौटुंबिक वाद होता. आता या घटनेचं सत्य लोक वेगळंच सांगतायत. लोक म्हणतायत हसमुख असणारं जोडपं. या दोघांमध्ये मतभेद कोणत्या कारणामुळे होते? व्यवसायाचा इतका ताण होता की अजून काही वैयक्तिक कारण होतं? काही स्थानिकांनी सांगितलं की सततच्या कामामुळे दोघांवरती ही मानसिक दबाव वाढत होता. कारण की सोशल मीडियावरती प्रसिद्ध झालेल्या लोकांकडून समाजाची अपेक्षा वेगळी असते. लोकांना त्यांना नेहमी हसत पाहायचं असतंय. पण कॅमेऱ्या मागचं आयुष्य किती तणावपूर्ण असू शकतं हे अनेकदा कोणाला दिसतच नाही. या प्रकरणामध्ये रोहिणीच्या माहेरच्यांनी अद्यापही कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पोलीस या घटनेचा सर्व बाजूने तपास करत आहे. पण या घटनेने पुन्हा एकदा मोठा प्रश्न समोर आलाय. सोशल मीडियावरती आनंदी दिसणारं जीवन खरंच इतकं आनंदी असतं का? आज समाजामध्ये लाखो लोक रील्स आणि ब्लॉगच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतात. लोक त्यांना पाहून प्रेरित होतात. पण त्या प्रसिद्धी मागे असलेला मानसिक ताण, आर्थिक दबाव, सतत कंटेंट तयार करण्याचा दबाव, ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असते. पण कॅमेऱ्यासमोर प्रत्येक जण हसत असतो. कॅमेरा बंद झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे हे त्याच व्यक्तीला माहिती असतं. सोशल मीडियावरती लोकांनी तर प्रतिक्रिया दिल्यात, रोहिणी आपलं जीवन संपू शकत नाही, यामध्ये काहीतरी गडबड दिसते. तर काही लोक म्हणतायत रागाच्या भरामध्ये रोहिणी यांनी टोकाचं पाऊल उचललंय. पण कोणीही या घटनेचा वेगळा अर्थ काढू नये, कारण की आज एका व्यक्तीची पत्नी गेली आहे. त्या व्यक्तीला किती दुःख असेल आपण याचा विचारही करू शकत नाही. सध्या या सर्व घटनेवरती पोलीस तपास करतच आहेत आणि बाकी काही माहिती पुढे पोलीस तपासामध्ये समोर येईल.